चला करा सुरुवात मॅचला. पहिल्या फेरीतील ही अंतिम मॅच जी पेंडिंग होती ती थोडी पुढे आपण ढकलली होती. पहिलाच बॉल त्या ठिकाणी सिंगल होते कंप्लीट. प्रथम फिल्डिंग करतोय दिवा संघ सिद्धार्थ लिवन दिवा आणि श्री एंटरप्राइजेस बॅटिंग साठी उतरलाय. ओपनिंग पेअर अर्जुन आणि मोहित. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत राजाला. राजा सिद्धार्थ लिवन दिवा. संघ उशिराने दोन्ही संघ आले. थोडेसे ऍडजस्टमेंट आपल्याला करावी लागली पण बाकीच्या संघांनी खूप चांगल्या पद्धतीने कॉपरेट केलं त्यामुळे निरंतर मॅचेस सुरू राहिल्या. चेंडू हवेत. झेलची शक्यता. झेल ड्रॉप. सोपा झेल होता आणि अशा प्रकारे आपण बघतायत सिंगल येते. 2 धावा धावफलकावरती. चांगला बॉल होता. थोडासा उसळला. पूल काढायचा प्रयत्न झाला. वरची एज लागली बॅटची आणि त्यानंतर आज झेल उडाला होता पण विकेट किपरला तो पकडता आला नाही त्यामुळे थोडक्यात बचावलेले त्या ठिकाणी बॅटर. पुन्हा एकदा राजा राउंड द विकेट. कॉमेडी बॉक्स इन कडनं 2 चेंडू 2 आलेले आहेत. ओ विकेट कीपर त्या ठिकाणी चुका करतोय. आधी झेल ड्रॉप केला आता हा चेंडू गॅदर करता आला नाही. 22 रूपांनी धाव. राजा निराश असेल कारण की विकेट होता तिथे. 1 रन आली. फलंदाजाला जीवनदान मिळालं. आताही डॉट बॉल होता. विकेट कीपरने तो पकडला नाही. खराब किपिंग. 3 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा राजा. हा चेंडू वाईड आहे. पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या 4 धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा राजा बॉलिंग मार्कवर येतोय. स्पर्धा आपण बघतायत आदिवासी प्रतिष्ठान चषक 2024 2 दिवसीय स्पर्धा. खुल्या गटातील स्पर्धा आपण बघतायत. कालही दर्जेदार क्रिकेटची अनुभूती सगळ्यांना मिळाली आणि कालच्या दिवसात फायनल मध्ये पोहोचला संघ युग 11 तेसगाव. सागर गायकवाडचा संघ आपण बघितलं खेळताना. हवेत 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 कव्हरच्या दिशेने गेलाय बाहेर. सिक्सर. 6 धावा येतात बघा. आपण बघू शकाल तितकी जास्त ताकद नव्हती. चेंडू बॅटवर आला. भरपूर उंचही गेला आणि तितका अंतरही कापलेलं आहे. थोडीशी बाउंड्री लाईन आपण बघितली तर थोडी छोटी दिसते. ती कमी करण्यात आली असावी कारण हे मैदान भरपूर मोठे आहे. ओ स्क्वेअर लेगला. हा देखील जाईल सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय. चौकार. झेल सुटल्यानंतर काय घडू शकतं. पहिले 3 बॉल अप्रतिम होते. हो फ्लॅट आहे कव्हरच्या दिशेने. आणखीन एक धमाका. सिक्सर. सो गोलंदाज पहिल्या 3 बॉल मध्ये अत्यंत इम्प्रेसिव्ह वाटत होता मात्र नंतरच्या किडनी आलेले आहेत. क्या बात आहे. रोहित भालेराव आणि किडनी फेल गेल्यावर किती त्रास होता आपल्याला माहिती आहे पण आमचा किडनी तर मला आठवतं की मॅन ऑफ द सिरीज मिळाली होती त्याला प्रीमियर कॉलनीच्या मैदानावरती LED. ती त्याला लपून घेऊन जावी लागली होती. त्यातही भरपूर हिस्सेदार मागे होते आणि कोण विसरेल शिरवण्याचं मैदान. तो खरं तर तो हंगाम त्याने गाजला होता रबर बॉलचा आणि त्याच्यासाठी एक पोस्ट व्हायरल झाली की रबर बॉलचा कृष्णा सातपुते. इतका जबरदस्त फॉर्मात किडनी होता. पेशाने खरं तर तो शिक्षक आहे
स्पोर्ट्स टीचर आहे आणि खोडे गोलवली संघासाठी ग्रामीण क्रिकेटही खेळायला येत असतो कधी कधी. धावसंख्या धावफल करते आपण बघतायत 20 धावा. चांगली सुरुवात. 3 बॉल मध्ये 3च होत्या, पुढच्या 3 बॉल मध्ये 17 आल्या. काय कमबॅक आहे बघा, जबरदस्त बॅटिंग. अर्जुन स्ट्राईकला येतात. अविनाश बॉलिंग मार्कवर. स्ट्राईकला अर्जुनला जास्त चेंडू खेळायला मिळाला नाही. 2च चेंडू त्याने फेस केले होते. अर्जुन वसिटा बॉलिंग मार्कवर. अविनाश पहिले षटक अत्यंत चांगलं राहिले. 20 धावा धावफल करते आपण बघितलेले आहेत आणि पहिल्या 1 ओव्हरमध्ये भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत. का तर जेले ड्रॉप झाला, त्यानंतर आपण बघितलं वाईड चेंडू आला, त्याचबरोबर एक बॉल त्या ठिकाणी विकेट किपरला पकडता आला नाही. आणि बघा कॅच कोणाची सोडली होती, मोहितची, आणि त्यानेच शिक्षा दिलेली आहे. त्याचे परिणाम तर भोगावे लागतीलच. उगाच म्हणत नाही कॅचेस विन द मॅचेस. जीवन दान देणं एखाद्या खेळाडूला, नंतर तो एखाद्या जखमी वाघासारखा तुटून पडतो आणि कुठेतरी ही कॅच जिवारी लागली असेल. ही कॅच मनाला वेदना देणारी ठरलेली आहे, जी ड्रॉप झाली. बघा बॅट पाहिजे, बॅट चेंज केले आणि बॅट घेऊन जाणारा किती धावतोय बघा. हुसेन बोल्ट नंतर हाच वेगाने धावत असावा आणि धावायला पाहिजे, वेळ वाचतो. किड थायलंड वरून आणलाय, क्या बात आहे, यंगस्टर आहे. किडनी धावेल का इतका जोरात? किडनी आता धावत नाही. किडनीचा फिटनेस थोडासा मला पूर्वीसारखा दिसत नाही. मध्ये चंद्रा सरांबरोबर त्याला बघितलं. राहुल 11 हा संघ नव्याने बांधला गेला होता. ओ स्क्वेअर लेगला स्ट्रेच केलाय, अगदी अगदी सीमा रेषेला खेटून. ओ मागून आवाज आलाय तिथून 6 धावांचा, पण फिल्डर सांगतायत नाही, आत पकडलाय. आता दूध का दूध पाणी का पाणी कसं होणार? बघा अंपायर गेलेले आहेत, सचिन मात्रे गेलेले आहेत. सचिन मात्रे गेलेत, ते चेक करतील. काय आउट आहे. सचिन मात्रे बघा काय स्टाईल आउट देण्याची, स्वतः गेले. अंपायरिंग साठी त्याने क्रिकेटचा खरं तर त्याग केलाय, खेळण्याचा. त्यालाही संधी होती इथे खेळण्याची, पण नकार दिला. नाही मॉर्निंगला येतो, पण जेव्हा अंपायरिंगचे कॉल घेतो तेव्हा मात्र अजिबात तो मॅचला जात नाही. आणि फॉर्मात असताना खरं तर जबरदस्त खेळ त्याचा आपण बघितलेला आहे, पण सध्या अंपायरिंगवरती फोकस केलाय. आताच ऑस्ट्रेलियावरनं मागे झाला तो, तिथेही चांगली कामगिरी त्याची राहिली. फलंदाज बाद, न्यू बॅटर रोहित उर्फ किडनी मैदानावरती गेलेले. बघूया किडनी कशा पद्धतीने खेळतोय. टॅलेंट भरपूर आहे, ठासून ठासून भरलेले आहे, गुणवत्ता आहे. तिला न्याय देतोय का किडनी? धावा धावफलकावरती 22. अविनाश पहिलाच बॉल फेस करत असताना इथून मात्र चेंडू खूप बाहेर पिचिंग झालाय. वाईड बॉल. धावसंख्या धावफलकावरती 23. अविनाश ओव्हर द विकेट किडनीसाठी. ड्राईव्ह केला, स्क्वेअर ड्राईव्ह, खूप मोठी गॅप आहे. चेंडू झालाय सीमा रेषे बाहेर, येतोय आत, चौकार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघताय तर 27 धावा. षटक दुसऱ्या प्रगतीपथावरती. ही मॅच 4 ओव्हरची मॅच आहे आणि पहिल्या फिरतीला
चौथी मॅच 6वी मॅच. लॉब केला समोर फिल्डर झेल ड्रॉप. किडनीला जीवनदान. आणि जीवनदान आता किती महागात पडेल जेव्हा किडनी इथून एखादी मोठी खेळी किंवा मोठे फटके खेळेल तेव्हा मात्र लक्षात येईल किती महागात पडला असेल. फिल्डिंगचा दर्जा साधारण राहिला. एक कॅच सुंदर पकडली स्क्वेअर लेगला अगदी सीमा रेषेच्या लगत. आत आला होता बॅकफुट होते गेले कट करतायत. हा देखील जाईल बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषे बाहेर येतोय हा चौकार. आणि या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 32 धावा. अजूनही 5 चेंडू आतापर्यंत झाल्यात. एक चेंडू शेष आहे. पहिले षटक 20 धावांचं राहिलं. 3 बॉल मध्ये 3 येऊ नये. नंतरच्या 3 बॉल मध्ये 17 दिल्या. अविनाश चांगला चेंडू हलकसा अपील. कीपरने पुन्हा एकदा चूक केली आहे. विकेट किपिंग तशी एकदमच खराब झालेली आहे. दुसऱ्यांदा आपण बघितलं बॉल पकडता आला नाहीये. मगाशी कॅच सोडला मोहितचा. त्या मोहितने मात्र या मैदानामध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून आपण बघितले 2 चौकार 2 षटकार 21 धावा अवघ्या 5 बॉल मध्ये त्याने केलेले आहेत. षटक संपले दुसरं. धावा धावफलकावरती आपण बघतायत. पहिल्या ओव्हर मध्ये 20 या ओव्हर मध्ये आलेत एकूण धावा 12 म्हणजे 32 हे धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय. वाईट टाकला ना. वाईट टाकला ना. बॉलर नेम अमर. उडवलाय ओव्हर द बॉलर हेड. येतोय अगदी सरळ समालोचन कक्षाच्या दिशेने. षटकार. किडनीचा शेल सोडलाय. मोजावा लागेल कितीला पडलाय. बॉलिंग मार्कवर अमर. अमरचं स्वागत केलं किडनीने षटकाराने. आणि किनेक स्टँड अँड डिस्पॅच लॉंग ऑफला. बॅक टू बॅक 2 षटकार. व्हॉट ए इनिंग. कॅच सुटल्यानंतर त्याचा फायदा घेत असताना किडनी. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग. किडनी इथून धावा करत नाहीये. धावांचा पाऊस पाडतोय. 3 चेंडूत आतापर्यंत 16 धावा आलेले आहेत. 48 धावा झाल्यात. सोडलेले झेल किती मागात पडतात हे लक्षात येतं जेव्हा एखादा बॅटर चांगली बॅटिंग करतो धावा करतो. पण कोणी मुद्दामून या गोष्टी करत नसतं. होतं क्रिकेटमध्ये या गोष्टी घडतात. पण जे घडतं तेव्हा ते तिथेच सोडून द्यायला हवं. नव्याने कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं असतं. हा देखील गेलाय मिड विकेटच्या वरून. आणखी एक षटकार किडनीच्या बॅट मधून. रोहित भालेराव उर्फ किडनी. आजही 30 धमक 30 ताकद. फार कमी वयात रोहितने क्रिकेटच्या दुनियेमध्ये आपल्या नावाचा एक ठसा उमटवला. त्यानंतर तो दबदबा कायम ठेवला. तो डंका त्याने कायम वाजवला. हो हो सगळ्यात सुंदर फटका आतापर्यंत जे फटके खेळलेले आहेत हा सगळ्यात सुंदर मनमोहक आकर्षित करणारा तंत्रशुद्ध सुसंस्कृत हा फटका षटकार कव्हर सीमारेषे बाहेर. धावसंख्या 60. हा पुन्हा टाकावा लागेल बहुतेक. वाईट बॉल. बघता बघता धावसंख्येने 60 ओलांडलेली आहे. हा देखील जाईल सीमारेषेवर. सिक्सर. किडनी नाम ही काफी है. ये नाम नहीं ये तो ब्रांड है. आणि किडनीने
अनेक मैदानं गाजवली, अनेक मोठमोठ्या संघातून तो खेळलेला आहे. मग ते मुंबईचे संघ असतील, कल्याणचे असतील, उल्हासनगर अंबरनाथचे असतील, अनेक मैदानं किडनीने गाजवलेली आहेत. आणि आपण बघताय 3 ओव्हर नंतर धावा झाले 67 67 67 धावा झाल्यात. 22.33 ही धावांची गती. अजून 1 ओव्हर शिल्लक आहे. स्वस्तिक ओ बॅटची एज स्टँडच्या मागे कॅच पकडलाय. फलंदाज बाद. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत स्वस्तिक. न्यू बॅटर समीर. लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉल. वाईट बॉल ने एक धाव येईल. धावसंख्या धावफल करते आपण बघतायत 68 68. हवेत आणि ओ हो हो तर 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 70. स्वस्तिक पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो 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 व्हॉट अ शॉट. काय टायमिंग आहे जबरदस्त. हँड अँड आय कोऑर्डिनेशन. स्क्वेअर लेगची सीमारेषा क्लिअर केली आहे. 6 आर. ओ गॅप मधून आणखीन एक सुंदर फटका. 4 धावा. किती रन झालेत बघूया. आम्हाला सांगतील आमचे स्कोरर. श्रेयश 80 झालेत. सर्वाधिक टोटल, सर्वाधिक सांघिक धाव संख्या 80 धावा. एका बाजूने किडनी, दुसऱ्या बाजूने लिव्हर. हा चेंडू ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेट. आणि बघा सहजतेने एक धाव पूर्ण करतायत. 2 झाल्या असत्या. किडनीला स्ट्राईक पाहिजे. किडनीला एक मारायचा षटकार कदाचित. यासाठीच ही स्ट्राईक स्वतःकडे ठेवली असावी. हो स्ट्राईक का ठेवली आहे हे दाखवत आहेत. आणि अशा प्रकारे हा षटकार. आणि या षटकाराने डावाची होते समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत 87. 88चं टार्गेट आहे. आणि 88चं टार्गेट 22 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये करायचे आहेत. याच पद्धतीने 88 धावा करायच्या आहेत विजयासाठी. मैदानावरती सिद्धार्थ 11 दिवा या संघाला.
साध स्ट्रायकिंग एंडला आणि राजाला आपण पाहतो नॉन स्ट्रायकिंग एंडला. ही जोडी आहे. तर दुसऱ्या बाजूने रोहित बालेराव किडनी कॅच सोडली किडनीची आणि त्यानंतर त्याच्या बॅट मधून आला 45 45 मॅच ऑन. राजाच्या स्लॉट मध्ये टाकलाय आणि या प्लॉटचा बाहेर पहिला षटकार. हाय स्कोरिंग मॅच आहे. 88 चं टार्गेट आहे 4 ओव्हर मध्ये. 22 सरासरी. किमान 3 मोठे फटके तुम्हाला मारायचेच आहेत. 88 6ने सुरुवात केली राजाने. बालेरावच्या विरुद्ध पहिला षटकार. लॉंग ऑन आणि मिड विकेटला फिल्डर आहेत. यावेळेला आत लागलाय. बॅटचा आतमधल्या भागाला लागला. कळमगावचे आमच्या ग्रामस्थ आदरणीय मिलिंदजी तळेकर साहेब आणि नारायणजी शिर्के साहेब यांचं नुकतंच आगमन झालंय. आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. आमच्या दोन्ही मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आज ज्यांची खास उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या क्रीडा स्पर्धेमध्ये. धावसंख्येचा विचार केला आपण तर 6 नंतर 2 डॉट बॉल. स्विच हिटचा प्रयत्न. इन स्विंग अ डॉट. तिसरा डॉट. षटकाराचं प्रत्युत्तर दिलेलं आहे. गोलंदाज रोहित बालेराव. आठवते मला ते अंगाम डबल बॉल क्रिकेट. संपूर्ण मुंबई गाजवून सोडली होती रोहित बालेरावने. राईट झाला. मागचे 3 इन स्विंगर. यावेळेला आउट कटर. बाहेर निघणारा चेंडू कॉट बिहाइंड द विकेट. साला पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या सिद्धार्थ 11 दिवाला. मिड ऑफचा वरतून काढल्या चेंडूला. डीप मधून फिल्डर येतील पण तिथे अडवला त्यांनी. चांगली फिल्डिंग. लॉंगॉनचा फिल्डर येऊन कव्हर करेल. धावा मिळतात तोपर्यंत आपण पाहतोय त्या 2 धावा. सो आफ्टर फर्स्ट ओव्हर 8 for 2 8 for 1. 8ला पहिला धक्का बसलाय. 3 ओव्हर्स आता शिल्लक आहेत. 18 बॉल 80 धावांची गरज या मॅच मध्ये सिद्धार्थ 11 दिवा संघाला. जास्त वेळ घेऊ नका फिल्डिंग करणारी टीम. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. उन्हाचा तडाखा देखील बसतो. उष्णता फार आहे त्यामुळे जास्त वेळ प्रत्येक टीमने मैदानाच्या आतमध्ये देखील थांबू नका. वेळ आमचाही वाचेल आणि तुमची एनर्जी वाचेल. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती समीर. ऑफ स्टंपचा बाहेर. ओपन चेस्ट. पहिला बॉल. सुंदर बॉलिंग ऍक्शन आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सध्या 8 वरती. मेंटली प्रेशर आहे बिकॉज 88 ला चेस करतात त्यामुळे पर ओव्हर आपल्याला 22 ची सरासरी गाठायची आहे. ती आता जवळपास 27-26 वरती. 1 more डॉट. बॉल शिल्लक आता 16 बॉल मध्ये 80 धावांची गरज आहे मॅच मध्ये. सिद्धार्थ 11 दिवाला. कृष्ण 11 तयार आहे. कॅप्टन सुरेश शेट्टी येऊन थांबा आपण मंचावरती. यानंतर लगेच तुमचा सामना आहे द्वितीय फेरी मधला. बाहेर निघतोय चेंडू. डॉट बॉल. पडला बरोबर बाहेर निघत होता. 1 more डॉट. तिसरा डॉट आला. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण एक विकेट हॅट्रिक बघितलेली, एक मेडन ओव्हर बघितलेली आहे.
अर्धशतक अजूनही झालं नाही. पाहूयात पहिल्या डावामध्ये होता राहिलं रोहित भालेरावचं. ऑफ स्टंपचा बाहेर ठेवला, यावेळेला जास्त बाहेर आहे, त्यामुळे अंपायरचा इशारा येतोय तो वाईड. टार्गेट आपण पाहतोय 88 आहे. सध्यात 9. पुन्हा एकदा गोलंदाज समीर. कोला टाकलाय, यॉर्क लेंथ होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला एज घेऊन चेंडू पाहायला मिळाला. फिल्डर येतोय, धावा मिळतील 2 तोपर्यंत, आणि या 2 ने धावा संख्या पोहोचली ती 11 धावा. सिंगल डबल ने काहीच फरक पडणार नाही. 88चा पल्ला पार करायचा तर तुम्हाला हवाई मार्गानेच करावा लागेल. षटकार. रेंज मध्ये होता, लॉफ केलाय, लॉंग ऑन द फील्डर जज करतोय. वेल जज कॅच, वेल जज कॅच. ऑस्ट्रेलियन स्टाईलने टिपलेला झेल धक्का. सिद्धार्थ तिलेवंदीवाला दुसरा. शेवटचा चेंडू समीरच्या ओव्हर मधला. 1 मोर डॉट. एंड ऑफ दिस सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती आहेत त्या 11. विकेट पडलेले असताना 2. कमॉन कमॉन. 3 धावा 1 विकेट हा स्पेल राहिला समीरचा. आणि थर्ड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती मॅडी. तयार मॅडी. ओहो, इथे चेंडू थेट पायावरती आदळला. फलंदाज बाद. अकरात मॅडी पुन्हा एकदा तयार. स्ट्रेट बॅट टेल ऑफ केला. मिस टायमिंग. लॉंग ऑफ द फील्डर फार वेगाने चाललाय. ओ हो हो, व्हॉट अ कॅच. थायलंड वरून आणलेला हाच तो. सुंदर सुंदर झेल. किडनीने माहिती दिली होती जेव्हा ते पहिल्या इनिंग मध्ये बॅट घेऊन गेले होते मैदानाच्या आतमध्ये. फार वेगाने धावला होता तेव्हाही, आणि आताही फार वेगाने धावलाय. नुसता धावला नाही तर एक चांगला झेल देखील टिपलाय. फलंदाज बाद. रवी फार सुंदर कॅच. स्वतःच्या फिल्डिंगचं प्रदर्शन करत असताना चमकतोय, तर वरती एक चमकतोय ज्याने सध्याचं टेम्परेचर करून ठेवलं 39. हॅट्रिक बॉल. मॅडीजन हॅट्रिक. ऑप्शनचा बाहेर ठेवला. डॉट बॉल.
धावा धावफलकावरती फक्त 11-88 ला उत्तर सुरुवातीपासून हवं होतं. पहिल्या ओव्हर पासून जर धावा आल्या असत्या तर तुम्ही 88 जवळपास पोहोचू शकत होते. मात्र ते सध्या तरी कुठेच पाहायला मिळत नाही. सिद्धार्थ 11 दिवा वेगाने टाकलाय. आणखी एक डॉट. 2 विकेट 2 डॉट. कृष्णा 11 सुरेशजी शेट्टी कॅप्टन. या टॉस साठी आपण वन मोर डॉट. 1 मोर डॉट. पाहूया मेडन ओव्हर पाहायला मिळते का, कारण शेवटचा चेंडू आहे. एकही धाव आतापर्यंत दिली नाही समीरने मॅडीने. 2 विकेट तर ऑलरेडी त्याने घेतलेले आहेत. जर इथे डॉट जरी आला मेडन पाहायला मिळेल आपल्याला विथ 2 विकेट्स. पुढे आला राईट झाला बॉल. डॉट बॉल. मेडन ओव्हर. या स्पर्धेमधली दुसरी मेडन ओव्हर विथ 2 विकेट्स. मॅडी ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स. धावा धावफलकावरती त्या फक्त 11. चला शेवटचा षटक पटापट. हरिअप हरिअप कम ऑन. कृष्णा 11 रेडी आहे ना. कृष्णा 11 त्यांना सांगून ठेवूया यावेळी 2 मॅच बाकी असल्या की त्यांना सांगून ठेव. आता आता सांग ना टाइम किती. पण सांगू 3 मॅच राहिल्या टोटल. तू सांग तुझ्या हिशोबाने. 1 तासात या बोल. रवी 4:30 कुठे. 3 ओव्हरच्या मॅच. 3 वाजता बोलव त्याला. 3 वाजता बोलव तेव्हा तो 3:30 ला येईल. बारा धावत. रवी बॉलर बॅक ड्राइव. आत टाकलाय. डॉट बॉल. डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी सध्या. डिसिप्लिन बॉलिंग सर्व गोलंदाजांकडून. श्री एंटरप्राइजेस सुपर बॉलिंग. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. चला नवीन बॅट्समन स्वस्तिक लवकरात लवकर जा. शेवटचा चेंडू बाकी आहे. लवकरात लवकर. सुरेश शेट्टी कॅप्टन ऑफ कृष्णा 11. सो अर्थाचा सामना संपला. अभिनंदन. श्री एंटरप्राइजेसने सामना जिंकलाय. किडनी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 45 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. कळमगावचे आमचे ग्रामस्थ आदरणीय नारायणजी शिर्के साहेब यांचा आपण सन्मान करूयात. मी कल्पेशजी सुरू यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण त्यांचा सन्मान करावा. सिद्धार्थ 11 दिवाचे कॅप्टन आपला सन्मान होईल. सिद्धार्थ 11 दिवाचे कॅप्टन. अगोदर आपण टॉस करूयात. कॅप्टन या. श्री एंटरप्राइजेसचे कॅप्टन आपण या. अगोदर टॉस घ्या ना.
टॉस घे हा घेऊ ये ना सिद्धार्थ 11 दिवा कॅप्टन आहे, आपलाही सन्मान होईल. नारायणजी शिर्के साहेब यांचा पण सन्मान करूया. या आपण यावरती या.